धावसंख्या होते ती 1 3 3 2 चेंडू आणि 1 धाव. 1 गडी बाद 1 धाव. पुन्हा एकदा संकेत आणि पुन्हा आपल्याला ट्रिपल उडवलाय. पहा यॉर्करलँडचा चेंडू टाकला होता तो काहीसा समाधान नाही आणि सरळ इष्ट्या उद्ध्वस्त केल्यात त्या गजाननाच्या. तसेच आमचे बंधू समालोचक समीजी शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. तरी आमच्याकडून त्यांचा खूप खूप धन्यवाद. त्याची जागा सांभाळतोय तो गणेश. संकेत चांगलीशी गोलंदाजी करतोय. काहीसा चेंडू समजत नाहीये तो फलंदाज देवेंद्र याला. चला यानंतर होणारा सामना पुरार आणि बाईतवाडी या दोन्ही संघाने रेडी राहायचंय. सूर्यकाचा चेंडू होता बॅकसाईडला टाकला. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षण तैनात 2 धावा होता परंतु 1च धाव समाधान मानलं लागेल. धावसंख्या होते 2. चांगलासा झेल केला स्वतःच्याच गोलंदाजीवरती. बघा हा खूप झेल महत्वाचा असतो. काही कारणास्तव हा झेल कोणाला भेटत नाहीये परंतु मागून जाऊन हा झेल करण्याचा ॲटिट्यूड या संकेतमध्ये आहे. ते संकेतने आपला संकेत दाखवलेला आहे तो गोलंदाजी मार्क वरून. आणि पुन्हा एकदा टोलवाडी संघाला लागतोय झटका. त्याची जागा सांभाळला जातोय मंगेश. काहीशी गलती चालली आहे. देवेंद्र गजेंद्र आणि गोलंदाज मार्कवरती आलाय तो वेदांत. मूर्ती लहान पण कीर्तिमान. मूर्ती लहान पण कीर्तिमान. सूर्यकाचा चेंडू होता परंतु वेदांतला दाखवलं आला होता फ्लॅट मध्ये. त्याला दाखवलं सीधा पार्किंग लॉट मध्ये. येतोय खणखणीत षटकार आणि मोठ्या फटक्याची आवश्यकता होतीच. ते दाखवले ते फलंदाज मंगेशने गणेशाच्या फलंदाजीतून. आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 8. आणि खूप गोष्टीच्या बाहेरून जाणार चेंडू पंचाने वाईटच्या स्वरूपात घोषित केलंय. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्येत वाढ होते 9. वेदांत मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे. चांगल्याशी गोलंदाजी करतो. लांबड्याच्या दिशेला टाकलेला चेंडू पाहूया आणि हा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते जातोय सीमारेषे पार. येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या होते 13 धावा.
चांगली अशी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण दौरा सुद्धा खूप सुरेख असं क्षेत्ररक्षण होतं, परंतु एकच धाव मिळेल. धाव संख्या होते 14. विदांत 2-3 पावलांचा रनअप आणि पाहूया काय घडतंय पुढच्या चेंडूवरती आणि जातोय सीमारेषे पार, येतोय चौकार. खराब अशी गटार असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते भांडवली संघाकडून. चला पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. याच्या पुढे होणार सामना पुरार आणि बाईतवाडी दोन संघाच्या कर्णधारांनी यायचंय नाणेफेक साठी. बाईतवाडी संघाचा कर्णधार मला वाटतं आलेला आहे, तर पुरार संघाचा खेळाडू सुद्धा दोन्ही संघाचे आणि मला वाटतं एकच पंचायत मधली दोन संघ, एक साईडला तोलवाडी तर दुसऱ्या साईडला भांडिवली, दोन बलाढ्य संघाची लढत आहे. आणि धावा झाले 23. बॅकग्राऊंड मध्ये मैदानावरती एक म्हसला तालुक्यातला हो काय म्हणावं लागेल खरसाई गावचा कबड्डीपटू राकेश शिलदरकर मैदानावरतून मजा घेतेत. सामन्याचं सपोर्टला आलेत राजेशभाई त्याच्या संघाकडून. सुशीलजी शिंदे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. विशेष सहकार्य आमचे साथी समालोचक सनीती शिंदे यांचं सुद्धा आगमन झाले सामन्याकरिता. तर बाईतवाडी संघ सुचित राहुल आंबेडकर राहुल आंबेडकर कुठे असतील तर त्वरित संपर्क साधायचा आहे. चला बघूया. मला वाटतं गडी बाद होतं आणि धावसंख्येला आकार मिळतोय की काय, परंतु धावसंख्या किती ती 21 झाले आणि स्वतः कर्णधार आलाय मला वाटतं भांडवली संघाकडून बंटी सिद्धेश उर्फ बंटी. बघूया कशी गोलंदाजी करतो. 21 धावा झालीत आतापर्यंत. 2 षटकामध्ये 21 धावा झालेत. बघूया शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा आहेत. बंटी आपल्या संघाकडून कर्णधार स्वतः कर्णधार बनतो. सूर्यका चेंडू काही समजला नाही. मला वाटतं जवळ जकडवून ठेवलं त्या बंटीने. सुंदर गोलंदाजी करावी लागेल आणि करतोय सुद्धा बंटी. आपल्या कर्णधारावर विश्वास सार्थ करतोय. हा सामना जिंकला तर मला वाटतं डाकू किती खुश आहे बघा, कारण शेवटच्या क्षणापर्यंत लढायचा लढवा आणि पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील का, परंतु पंच वळाले आणि पंच खराब चेंडू. एक धावसंख्येने वाढ होती, ती धावसंख्या होती ती 23. आधुनी टोलवाडी संघाला मोठे फटके मारावे लागतील. 22 धावा झालेत. मोठे फटके मारावे लागतील कारण समोर बलाढ्य संघ लढत असलेली अविनाश पाटील यांचा संघ भांडिवली बंटी. आणि पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील का, परंतु पंच पुन्हा एकदा खराब चेंडू. चला बंटी पुन्हा एकदा बघूया काय करतो बंटी. 2 चेंडू खराब टाकले. 3रा चेंडू परंतु सिद्ध करावा लागेल बंटी. बघूया काय. आणि फटका चांगला, परंतु किती धावा मिळतात. 1 धाव तर झाली. दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये आहेत का, परंतु अविनाश पाटीलचे भाचे खास करून गावावरून आले ते खेळण्यासाठी. गोरेगाव या ठिकाणी कुणबी चषकामध्ये काय गोलंदाजी केली होती ती त्यांनी. आज आपल्याला ह्या ठिकाणी सुद्धा गोलंदाजी केली त्यांनी. काय नव्हतं वेदांत आणि बक्षीस स्वरूपात सुद्धा बक्षीस कमवले होते त्यांनी. फलंदाजी सुद्धा करतो. पुन्हा एकदा बंटी आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर पुढच्या षटक घेऊन येतो तो. बघूया काय करतोय बंटी. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आलाय आणि निर्धाव चेंडू जातोय. फलंदाजाला काही समजलं नाही. फलंदाज होतो बीट. एक करून चेंडू निर्धाव जाते तर मयूर सुद्धा क्रीजवरती आलाय
आपल्या संघासमोर मयूर पाष्टे, वैभव सावंत कुठे दिसत नाही, परंतु वैभव सावंत मला वाटतं आम्हाला सेवा दिल्यात मंटूनी, कारण पहिला सामना जिंकला आणि आम्हाला कलिंगनाचा स्वाद खायला मिळतोय. मंटू एक नावाजलेला क्रिकेटपटू आहे संदेश विभागातून. पहिल्यांदा काल भेटला मामा, मंटूने सेवा केली. साहिल दोन नंबर ट्रॉफी 25 धावा झाले आतापर्यंत. दोन चेंडू शिल्लक आहेत, बघूया पुन्हा एकदा. आणि खराब चेंडू मला काय म्हणाले बंटी, सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. सुंदर गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच पद्धतीने पुन्हा एकदा करतोय गोलंदाजी तो. हो हो, पुन्हा एकदा बंटी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी बघूया कशी करावी लागेल आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजी याच पद्धतीचा गोलंदाजीचा समाचार. मनसोक्त कलिंगनाचा स्वाद घेते सर्व मंडळी. आणि इकडे बंटी व्हाईट टाकते, मला वाटतं 5 व्हाईट टाकले त्या बंटीने. कर्णधाराला साजेची गोलंदाजी करावी लागेल आणि स्वतःच्या गोलंदाजी बुक्या परत एक धावा दुसऱ्या प्रयत्नामध्ये आहे का. आणि गाचल काय म्हणावं लागेल क्षेत्ररक्षण. मला वाटतं पोटभर जेवलेलं नाही, भाकरी लागेल, भाकरी जेवल जवळा सुद्धा लागणार. मला वाटतं पंत किती चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर किती धावा आहेत, शेवटच्या चेंडूवर किती धाव येतात. आणि मला हाजरा पटका आलाय का पुन्हा एकदा शैलेश चिंचालकर. आणि काय म्हणावं लागेल, नाही जमलं त्याला. 36 झालेत, 31 झाले, 34 ला विन आहे. बघूया काय करतोय. ती धावांची गाडी म्हणून नरेश खेरटकर सुद्धा होते का की आहे अंतिम 11 मध्ये. हो 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 हो, त्यांनी खूप मजा घेतली होती विलक्षण मध्ये. काय गाडी मारली होती त्यांनी, डायरेक्ट गेली गाडी माणगाव तालुक्यात. पुन्हा एकदा चला सज्ज होतोय भांडवली संघाने. लवकर फलंदाज पाठवायचे तर तोलवाडी संघाने आपल्या क्षेत्रात लावून बाईतवाडी संघाचा कर्णधार आणि पुराड संघाचा कर्णधार. पुराड संघाचा कर्णधार
पुरा संघाचा कर्णधार कुठे असेल तोडी द्यायचा आहे. हॅलो हा लगेच याल मग कशाला नको हात त्याच्याकडे पैसे आणि मला वाटतं पप्पू ऑनलाईन सांगते आम्हाला की प्रबोध लक्ष ठेव, कारण मोठा टुर्नामेंट मध्ये मोठा माझा दिसत नाही पप्पू, आमच्या षटकार चौकारांचा बादशाह असणारा भांडवली गावचा, परंतु आज काही कारणामुळे बँगलोर या ठिकाणी गेलाय. मला वाटतं टोलवाडी संघाच्या कर्णधार विनंती केली आपण क्षेत्रक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. तर आमच्या श्रीदादा चव्हाण यांचं आगमन झालेले एक मोठं नाव नालासोपारा विभागामधून शिवसेने टुली विभागातून नालासोपारा विभागातून आपले सर्वांचे लाडके असे श्रीदादा चव्हाण यांचं आगमन झालेले, त्यांचं खूप खूप स्वागत या ठिकाणी. आपल्या समेत सामन्याचा आनंद लुटतील. तर 18 चेंडू आणि विभाग प्रमुख तेली साहेब यांचं सुद्धा आगमन झाले, त्यांचं सुद्धा सरचे स्वागत. आमच्या समवेत सर्व आता मोठे नेत्यांची इथे हजेरी एक चालू आहे. आणि कंचन चौधरी साहेब यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं सुद्धा सरचे स्वागत. या ठिकाणी या कार्यक्रमातून मैदाना गोट्या चषकामध्ये मोठे मोठे नेत्यांची आता सुरुवात होते. सर्वांनी मनसोक्त आनंद घेत आणि पंच वेळ देऊ नका, पंच खूप वेळ जाते. आंबेडकर बाईतवाडी संघाचा कर्णधार राजेश बाईत आपल्या सहकार्याने घेऊन यायचं आहे. राहुल जांभेकर रील पुरार गावचे आणबान शान यायचा नाणेफेक साठी मोठे मोठे रील काढतो तो राहुल. करण नाणेफेक साठी येतोय की काय? बाईतवाडी संघाचा करणार राजेश बाईत. चला भाकऱ्या खाऊन झालेत ना या आल्या खडसायचं सुपुत्र आला भाकऱ्या काय तो काय बसलाय तिथं राखे शिलतरकर बघा बोलतो मी कबड्डी पट्टू हा दिवसभर झोपा करतो मैदानावरती. चला पुन्हा एकदा नाणेफेक साठी नाणेफेक करतोय. एक साईडला एंट्री बी करून घ्यायचे. आलेल्या संघाला विनंती की आपण एंट्री करून घ्यायचं आहे. राजेश बाईतवाडी संघाचा कर्णधार लवकर यायचं आहे. चला सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाज देवेंद्र फलंदाजीसाठी येतोय तो नितेश आणि संकेत दोन अष्टपैलू खेळाडू आमच्या विभागातील चांगला संघात पराजय घेऊन व्हावा लागला हरकोल संघाला. प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नाला यश आलं नाही. पुन्हा एकदा देवेंद्र गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू घेऊन आलाय नितेश साठी. नितेश काय करतो बघा पहिला चेंडू काही समजला नाही परंतु आणि रनअप आणि मला वाटतं बायच्या स्वरूपामध्ये एक रनानी धावसंख्या वाढ होते ती एक. सुंदर प्रयत्न देवेंद्र यांचा आहे कारण अशीच गोलंदाजी करावी लागेल. राजेश बाईत आपलं कर्णधार पाठवायचं आहे. वारंवार विनंती करतो आपण नाणेफेक साठी यायचंय आणि नाणेफेक साठी आलेला आहे. तर पिंट्या विवेक धाडवे आपण नाणेफेक करून घ्यायचंय. हॅलो दुसरा चेंडू काय तो फाटका उभ्या किती धावा मिळतो. एक धाव तर झाली दुसऱ्या प्रयत्न मध्ये का परंतु एकच धाव आणि दुसरा धावचा प्रयत्न आहे. प्रयत्न सफल ठरलाय. 2 धावा झालेत.
विवेक धाडवे आलेले नाणेफेक करून घ्यायच्या दोन संघाच्या कर्णधारांनी. मला वाटतं 3 धावा झालेत आतापर्यंत. हॅलो हॅलो हा बोल. येतोय येतोय दा येतोय 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 इथं खेळतोय. 2 चेंडू 3 धावा झालेलेत आतापर्यंत. येतोय येतोय. बायतवाडी नाणेफेक जिंकलाय. 3 क्षेत्ररक्षण स्वीकारलं त्यांनी. बालाजी ग्रुपचे सर्व आपल्या माहिती आहे कार्यक्रमाला त्यांची हजेरी लागली आहे. त्यांच्या विशेष या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. मला वाटतं आपल्याला आजच्या सामन्यासाठी हे टी शर्ट स्पॉन्सर केलेत ते बालाजी ग्रुप पोलादपूर रायगड विभागातून त्यांच्या हस्ते हे आपल्याला आज टी शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत. या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. पंच सामन्याला वेळ लागतोय. बाईतोडी पुढे झाला. पुन्हा एकदा आणि तोच फटका तोच लगाम लावलाय. 4 धावा येतील की काय, परंतु बघा हाताने नाही अडवलं तर पायाने बाहेर गेला चेंडू. चौका दान 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 करत गेला चेंडू. सीमा पार आलाय. 4 धावा मिळतील भांडवली संघाला. धाव संख्या झाली 3-9. सुंदर फलंदाजी करते आतापर्यंत नितेश आणि संकेत. पुन्हा एकदा लखच्या उन्हाती मजा घेत होतो. या सामन्यासाठी आलेले खास करून आपले प्रमुख पाहुणे सुद्धा आनंद घेतात. आणि सुंदर फटका संकेत याच्या बॅटच्या पट्ट्यातून, परंतु झेल होतो का बघूया. नाही जमला आणि प्रयत्न केला होता परंतु यश आला नाही. यश गेलं तो भांडवली संघाला. पुन्हा एकदा देवेंद्र आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न मध्ये आहे परंतु बघूया किती धावा. 1 धाव झाली. दुसरा प्रयत्न मध्ये आहेत का आणि 2 धावा. तिसरी धाव सुद्धा होईल की काय आणि हा म्हणतात 3 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. अशा रीतीने धावसंख्येला वाढ होते. धावसंख्या होती ती 14. पहिल्या षटकावर 14 धावा आलेत. तिथे 33 धावांची गरज आहे. 34 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलेत. पुरा संघाचा सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा षटक दुसरा षटकामध्ये गोलंदाज भाऊ सर्वेश गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाजी करतो. संकेतने फलंदाजी केली आतापर्यंत चांगली परंतु त्याच पद्धतीने पुन्हा एकदा करावी लागेल. संकेत आणि सर्वेश 2 सामना बलाढ्य सामना. पहिला चेंडू आणि दाखवलंय मला वाटतं काय तो क्षेत्ररक्षण. हो सुंदर क्षेत्ररक्षण. असं जर का क्षेत्ररक्षण केलं ना तर खरोखर संघाला अजूनही आपण विजयाकडे घेऊन जाऊ शकता. चला पुन्हा एकदा सर्वेस गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा प्रयत्न करा आणि सफल नाही झाला. नितेशला काही चेंडू समजला नाही. राकेश हिलतरकर जेवणाची वाट बघतोय की काय. जामाने आले त्याला लांबूनच शिवा घालतोय. बघूया भाकऱ्या आल्या. त्याला पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. सुंदर गोलंदाजी करतोय कारण जेव्हा गरज होती तेव्हा गरज मदतीला धावून आला तो गोलंदाज. पुन्हा प्रयत्न आणि करत संकटामध्ये टाकतोय की काय नितेश. आपल्या संघाला थोडासा डोक्याला हात लावतोय. डाकू जसा काय यांचा संघ आहे कारण संध्याकाळपर्यंत त्या मैदानावरची झुंज द्यावी लागेल कोटा चषकासाठी.
गोचर चषक हे मानाचा चषक असतो, कारण गेल्या वर्षी ह्याच मैदानावरती ह्याच दिशेला आणि ह्याच रविवारी सामना झाला होता आणि तिथे वडगाव रुचांगी लावून वडगाव संघ गोटा चषकाचा मानकरी ठरला होता. तर टोलवाडी संघ आणि आलाय आलाय उंच 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 लांब 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 षटकार. कोण आहे का नाही काय तो फाटका होता नजारा देखो. मी आलोय आलाय आणि कहर करून गेलोय असा दाखवतो नितेश. कारण मोठे फटके मारावे लागतील. जर का धावा आणि रनामध्ये बॉल चेंडू मध्ये जर का फरक दिसला तर आपला संघ कदाही आपला सण नाही करू शकत, म्हणून तो निश्चय पूर्ण करतोय. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा काय म्हणाला पंच आमच्याकडे होते खेळाडू होते. बाद बाद बाद, एक तुझा तर एक माझा. आता जाणारा अष्टबोलू खेळाडू वेदांत अविनाश पाटलांचा भाचा. बघूया गावावरून खास खेळण्यासाठी आलाय तो गावावरून. किती आले 21 झाले. किती बॉल किती झाले बॉल 34 पाहिजे ना. हा पुन्हा एकदा लढतला मजा आली. 7 चेंडू 13 धावा 7 चेंडू 13 धावा. काय म्हणा टाकू जिंकतोय का? कुठला संघ जिंकतोय कुठला संघ अर्थ दोन्ही पंचायत मधले एकाच पंचायत मधले. तू बोलणारच रे भांडिवली, कारण तुला माहित आहे ना तिथं हव्या लात मारल आपल्याला. चला 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 चेंडू 13 धावा 7 चेंडू. बघूया काय घडणार काय बिघडणार. पहिला चेंडू आणि हाफ खेळांदा झाला. बस मोठा मासा घराला लागलाय. वैभवच्या डोक्याला टेन्शन वाढलंय. आलाय मोठा टेन्शन. काय तो रनिंग काय ती गेम आणलंय त्यांनी. 6 चेंडू मध्ये जिथे 13 धावांची गरज. सॉरी 6 चेंडू 13 धावांची गरज. अजूनही मोठे फटके मारावे लागतील. 2 बंधू मैदानावरती सज्ज. 6 चेंडू 13 धावा. वैभव सावंत बघा काय करते. हँड ग्लोव्ह घालून तयार आहे. मला जर का बॅटिंग भेटली ना तर मी 2 चेंडू मध्ये सामना समाप्त करू शकतो. ही जिद्द आहे त्याच्यामध्ये. परंतु बॅटिंगचा नंबर येत नाही. असं बॅटिंगचा नंबर येऊ आता न करू, परंतु मी 11 मध्ये आहे ना. विजयाची वाटचाल करतोय. दोन्ही संघ समान संधी आहे. मानगाव तालुक्यातून गोरेगाव शहरानजीक असलेलं एक छोटेसे भांडिवली गावापासून थोडेच अंतर असलेलं टोलवाडी हा गाव. दोन्ही गावांची लढत आहे. दोन्ही गावांची लढत तर चांगली म्हणावी लागेल. मला वाटतं राणावडे संघाचा एक अष्टबोलू खेळाडू मोरे ह्याचं सुद्धा आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा 6 चेंडू 13 धावा. संकेतला माघारी धाडतोय का? आणि धाडलं एका हाताने धाडलंय. काय तो नजारा. हो मला वाटतंय थोडंसं टेन्शन वाढलंय. धाक लागलंय मनाला. आता कोण जातो? प्रबोध. हो प्रबोध नाही. कोण जातोय हात मिळवून येतोय. परंतु प्रतीक स्वतः अविनाश पाटलाचे छोटे बंधू प्रतीक मास्कर बंधू यांचं आगमन झालेलं. राजेश पातेरी षटकारांचा बादशाह प्रतीक मध्ये धमक आहे. 6 चे 5 चेंडू 13 धावा मारायची, परंतु दाखवावी लागेल. काय तो झेल घेतला होता क्षेत्ररक्षण करणारा खेळाडूने. एक हाती झेल घेण्यामध्ये एक्सपर्ट माहीर धरलाय तो. चला पुन्हा एकदा 5 चेंडू 13 धावा. 5 चेंडू पुन्हा एकदा आणि मला वाटतं हा सुद्धा निर्धाव जातोय. निर्धाव गेलाय. 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू 13 धावा. गोटा मोठा आणि बटका मारावा लागेल, परंतु नाही.
नाही जिथे खेळ होता. सोबत तिथं पाणी बाहेर आहे त्या साईडला. बॉटल घेऊन जा. 4 चेंडू 13 धावा. खाली बॉटल. आणि हा बघा हा सुद्धा झेल दिलाय. 3 चेंडू 13 धावा. थोडासा अडचणीमध्ये आलाय भांडिवली संघ, अडचणीमध्ये आलाय. 3 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. नियम काय म्हणाल? नियम चालला दोन्ही बाजूनी. कोण जातोय? वैभव जिथे नक्कीच जिंकण्याची आशा होती भांडवली संघाला, परंतु ती स्वप्न भंगीला लावलंय त्या तोलवाडी संघाने. कारण क्रिकेटचा खेळ म्हटलं ना तो मित्रांनो येत असतो आणि गोलंदाजी करायला गोलंदाज बघा. एक मी तुम्हाला सांगतो, मला तो जवळ 40च्या बाहेर 40+ खेळाडू आहे आणि काय तो गोलंदाजी करतोय. यंग जनरेशनला माघारी धाडाधाड माघारी धाडतोय. गोलंदाजी अशी म्हणावी लागेल. त्यांचे मुलगा देखील मला वाटतं खेळत असतील, परंतु अशी गोलंदाजी जर का केली ना तर अजून तुम्ही 10 वर्ष क्रिकेट खेळाल. नितीन आंबेकरचा संघ आहे तो टोलवाडी संघ. एकेकाली गणेश डोंगरच मला वाटतं गोलंदाजीवर 11 खेळाडू सुद्धा संघामध्ये पूर्ण नसतात, परंतु आज ते किमया करून दाखवतात टोलवाडी संघ. अंकुश वागळे गाडी जरा बाहेर मिळवायची आहे. तर पुन्हा एकदा आणि वैभवने दाखवलाय का फटका. आणि बघूया काय लाईन काय सांगतोय. वैभवने प्रयत्न केला परंतु प्रयत्नाला यश आली नाही. षटकार आहे का? मग तो खेळाडू हा डेट चेंडू आहे. कॅमेरा इकडे फिरा, कॅमेरा स्टॉप करा. चला पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील याची नोंद घ्यायची आहे. पंचाने दोन्ही पंच आपले एक निर्णय देतील ते मान्य करावा लागेल. पंचांचा सकाळपासून आतापर्यंत पंचांनी जी कामगिरी केली ते आपल्याला उपयुक्त म्हणजे सर्वांसाठी फायदेशीर झालेली आहे. सामना या ठिकाणी आपल्या इकडे खास करून मोठे संघाने गार केले. छोट्या संघाने बोलतात ना या ठिकाणी या दिवसभरच्या रनामध्ये आपण मेहनत घेतो. गणेश डोंगराला यश आलंय, गोलंदाजी चांगली करतोय, परंतु पंच चेंडू काय आहे सांगायचं तर पंच डेट चेंडू आहे का? डेट चेंडू आहे. प्रयत्न चांगला होता वैभवने प्रयत्न केला होता. वैभव दाखवेल का? आज सुद्धा आमच्या विभागातून 3 बोलतो रा आमच्या विभागातून माणगाव तालुक्यातून मसला श्रीवर्धन मध्ये मतदारसंघ होता तेव्हा आमदार श्यामबाई सावंत यांचे घराण्यातला आहे तो वैभव सावंत, परंतु प्रयत्न केला नाही. प्रयत्नाला एक सुद्धा आलं नाही. आणि काय म्हणावं लागेल, पंच आमच्याकडे वळतील का? परंतु पंच निर्धाव चेंडू आहे ना पंच, एक चेंडू. आता जर का 2 चेंडूवर 2 षटकार मारले ना तर मला तर प्रबोध मैदानात नाचेल, परंतु पुन्हा एकदा तो यश आला पाहिजे ना तर पायपामध्ये बसायला लागेल. पुन्हा एकदा गेल्या वर्षी बसलो होतं पायपामध्ये, दिवसभर तर काय आलंच नव्हतं. 2 चेंडूवरती 2 कंपल्सरी षटकार. काय बघा गेम कुठे होती ना, गेम आली कुठे आणि नाही जमलं भांडिवली संघाला. काय म्हणावं लागेल कम्बॅक गणेश डोंगराचा खरोखरच. आणि मी सांगू मला वाटतं जवळजवळ मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा ठरू शकतो की काय ती गोलंदाजी केली जिथं 6 चेंडू मध्ये 13 धावा पाहिजे होत्या तिथं नाही बनवू दिला. खराब चेंडू परंतु जवळजवळ 80% 90% गेम आली होती टोलवाडी संघाकडे, जिथे जिंकण्याची आशा होती. पहिल्यांदा जिंकण्याच्या तयारीमध्ये होते भांडवली संघ.
परंतु तो सुद्धा घास हिरावून घेतला तोडवाली संघाने. अभिनंदन तोलवाडी संघाचा, शुभेच्छा असतील कुडाळ संघासाठी भांडिवली संघाला. कोण मॅन होतं मॅच भाऊ? नाही प्रेम होत आहे सनीत गणित लास्ट वर साहेबाला